नमस्ते. तुम्हा सगळ्यांचं स्टार लाईव्ह शेअर मार्केट यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आजच्या दिवसाविषयी आपल्याला थोडंसं बोलायचं होतं म्हणून आपण आज सेशन अरेंज केला होता. तर आज सेन्सेक्स एक्सपायरी होती आणि त्यासोबतच आजच्या महिन्याची एक्सपायरी पाहायला मिळाली आपल्याला आणि त्यासोबत निफ्टीची उद्या एक्सपायरी असणार आहे. तर उद्याची असणार एक्सपायरी आणि आज असणार सेन्सेक्स एक्सपायरी, या दोन गोष्टींचा आजच्या ट्रेडिंगवर काही फरक पडलेला जाणवलेला आहे का? काल आपण काही ट्रेड सांगितले होते, काही लेवल सांगितले होत्या, काही लेवल बुक करायला सांगितल्या होत्या, त्याप्रमाणे मार्केटने काम केलं आहे का? हो, बऱ्यापैकी त्या लेवलचं काम झालेलं होतं. बऱ्यापैकी त्या लेवलचंच मार्केट आपल्याला पाहायला मिळालं आणि आपण कालच्या काही लेवल ज्या सांगितल्या होत्या त्या आज आपण थोड्याशा डिस्कस करणार आहोत. आपल्याला थोडक्यात सांगायला झालं तर निफ्टीविषयी थोडंसं बोलायला गेलं तर निफ्टीचा काल जो आपलं क्लोजिंग झालं होतं ते 24,328ला काल क्लोजिंग झालं होतं आणि आजची ओपनिंग जी होती ती 24,070. आता आज 24,070 ओपनिंग झाल्यानंतर जो आजचा लॉ आहे दिवसाचा 24,290चा लॉ होता आणि त्याच्यानंतरचा हाय गेले तर 24,457ला मार्केट हाय गेलेलं पाहायला मिळालं. जवळपास 150 अंकांचा फरक यामध्ये असलेला पाहायला मिळाला. आणि त्याचप्रमाणे सेन्सेक्समध्ये पाहायला गेलं तर सेन्सेक्स आपलं जे ओपन झालं ते 80,396ला आणि कालचं क्लोजिंग झालं तर 80,218ला झालं. काल 80,218ला म्हणजे 80,200ला आणि आजचं 80,400ला जवळपास 200 अंकांचा याच्यामध्ये काय होता इम्प्रूव्हमेंट असलेली पाहायला मिळाली. पण निफ्टी मात्र आजच्याला काय होतं थोडंसं सुचवलेलं पाहायला मिळालं. निफ्टीचा अंक जर पाहायला गेला तर 24,350 ते 24,400 या 50 अंकामध्येच त्यांनी जवळपास सगळा दिवस त्यांनी आज काय केला घालवलेलं पाहायला मिळालं. आणि याच्यासोबतच जर आपल्याला सेन्सेक्स पाहायला गेलं तर सेन्सेक्सने आपल्याला 80,300 आणि 80,400 या 100 अंकाच्या घरामध्येच त्यांनी काय केलं होता जास्त वेळ असलेला पाहायला मिळाला. आता उद्याच्या सेशनमध्ये पाहायला गेलं तर काय होऊ शकतं तर उद्याचा दिवस हा निफ्टी एक्सपायरीचा आहे. बरं, निफ्टी एक्सपायरी आहेच आहे, त्याच्यासोबत एप्रिल महिन्यातला शेवटचा ट्रेडिंगचा दिवस उद्याच असणार आहे एक्सपायरीचा. त्याच्यामुळे मंथ एक्सपायरी पण उद्या पाहायला मिळेल आणि या मंथ एक्सपायरीचा फरक आपल्याला आजच्या ट्रेडिंगवर जसा पाहायला मिळाला तसाच उद्याच्याही ट्रेडिंगवर असलेला पाहायला मिळू शकतो. हो ना, तर पाहायला मिळू शकतो आपल्याला. तर जे एक्सपायरीचा फरक जो आहे तो आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये जाणवायला पाहायला मिळेल. आता उद्यासाठी मार्केटमध्ये काय काय असू शकतं तर उद्यासाठी जे मार्केट लेवल आहे ती मार्केट लेवल पाहायला मिळेल 24,350 आणि 24,400 याच्या लेवलचंच मार्केट असलेलं पाहायला मिळेल आणि 24,200ची ही सपोर्टिंग लेवल उद्या मार्केटमध्ये असलेली पाहायला मिळेल आपल्याला. सेन्सेक्समध्ये पाहायला गेला तर सेन्सेक्समध्ये 80,400 हे आज ज्याला क्लोजिंग म्हणजे सपोर्टिंग लेवल त्यांनी पकडले होते. 80,300 आणि 80,400 या दोन सपोर्टिंग लेवल पाहिल्या होत्या आणि दिवसभर मार्केट त्याच्यावर असलेलं पाहायला मिळालं. उद्या जर मार्केटने ग्रोअप घेतलं, उद्या फ्रेश मार्केट ओपन होणार आहे आणि उद्या जर मार्केटने ग्रोअप घेतलेलं पाहायला मिळालं तर मात्र मार्केटमध्ये काय होणार आहे, मार्केटमध्ये बऱ्यापैकी चढ उतार किंवा ग्रोप असलेला पाहायला मिळेल. आणि उद्याचं मार्केट बघा, एक 5-6 दिवसापूर्वीचं मार्केट आपल्याला पाहता आलं तर सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा मार्केट काय केलं होतं, रनअप केलं होतं, स्लोली रनअप, फुल रनअप, स्लोली डाऊन डाऊन आणि मग डाऊन झालं होतं. आत्ताच्याही कंडिशनला मार्केट त्याच लेवलला चाललेलं आहे. परवाच्या दिवशी मार्केटने फुल ग्रोथ केला होता, कालही चांगलं रनअप घेतलेलं होतं आणि आज मात्र या रनअपमध्ये काय झालेलं आहे फरक पडला आहे. आज याने रनअप घेतलंच नाही, 50 ते 100 अंकाच्याच ग्रोथमध्ये पाहायला मिळालं आणि मार्केट आता सुस्तवलेलं पाहायला मिळतं. उद्या जर काही फरक पडला नाही तर याचं नवल किंवा वाईट वाटायला नको की उद्या मार्केट आपलं बेरिश लेवल गेलेलं पाहायला मिळेल, उद्या मार्केट आपलं डाऊन झालेलं पाहायला मिळेल. म्हणजे उद्याच्या मार्केटमध्ये पाहायला गेलो आपण तर उद्याच्या मार्केटमध्ये काय होईल, आपल्याला बऱ्यापैकी पुट लेवलला आपल्याला काय होईल ट्रेडिंग करता आलेलं पाहायला मिळेल. म्हणजे उद्याच्या निफ्टीच्या ज्या लेवल आहेत त्या उद्याच्या निफ्टीची लेवल आपल्याला पाहायला मिळतील 24,200, 24,100 आणि 24,000ची लेवल. म्हणजे 24,000 24,000 हा जो त्याचा पॉईंट आहे तो 24,000 हा उद्याचा सपोर्टिंग पॉईंट असलेला पाहायला मिळेल. 24,000च्या खाली जर मार्केट गेलं तर खूप क्लोजली डाऊन मार्केट गेलेलं पाहायला मिळेल, खूप डाऊन गेलेलं पाहायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट आहे, आपण याच्याकडेच पाहू सेन्सेक्सकडे, तर सेन्सेक्स उद्या जर डाऊन झाला तर किती डाऊन जाऊ शकतो,
नेहमीसारखाच आहे. सेन्सेक्सने 80,000चा हा सपोर्ट अजून तोडलेला नाही आहे. तो 80,000च्या सपोर्टच मार्केट अजून चाललेलं पाहायला भेटतं. म्हणजे तोही सपोर्ट तो तोडत नाही आहे. तर 80,000वरच मार्केट चाललेलं पाहायला भेटतं. जर ग्रोथ झालं तर 80,500 सेन्सेक्समध्ये. पण शक्यता कमी आहे. उद्या मार्केट हे डाऊन लेवलच राहील आणि ते 80,000 सपोर्टिंग लेवल मार्केट काय करेल, त्याला सपोर्ट लेवल असलेला पाहायला मिळेल. तिथपर्यंत मार्केट गेलेलं पाहायला मिळेल आणि याच्यामध्ये 24,200 सपोर्टिंग लेवल निफ्टीमध्ये कुठेही गेलेली पाहायला मिळणार नाही. तर मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगायची होती. आपले सबस्क्रायबर हळूहळू वाढत चाललेले पाहायला मिळतात आहेत. वाढतात आहेत, हळूहळू स्लोली चाललेले आहेत. पण आपलं फ्रीवाला कोर्स चालू करायचा आहे. तर कमीत कमी सबस्क्रायबर जे आपले आहेत ते 100च्या लेवलला तर गेले पाहिजेत. म्हणजे आपल्याला कमीत कमी आपण काय करू शकतो, आपल्याला फ्रीमधलं शेअर मार्केटचे क्लासेस चालू करता येतील. त्यामुळं जे कोणी आपला हा व्हिडिओ पाहत आहेत आणि ज्यांना ज्यांना शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे, रुची आहे, त्या सगळ्या लोकांनी काय करावं, त्या शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. फक्त चॅनल पाहू नका, माहिती ऐकू नका. एक व्हिडिओ पाहिल्याने तुम्हाला बरंचसं शेअर मार्केट समजेल असा भ्रम आहे, त्या भ्रमात राहू नका. आपल्याला बऱ्यापैकी व्हिडिओ पाहावे लागतील, बऱ्यापैकी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि त्यामुळं बऱ्यापैकी येणाऱ्या पुढल्या जे व्हिडिओ येणार आहेत, त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला शेअर मार्केटची माहिती बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळू शकते. ठीक आहे. तर आत्ता एक नवीन चॅनलवर आपण एक नवीन विषय घेऊन येणार आहे, की जो शेअर मार्केट आहे हा आपल्याला बऱ्यापैकी पैसा देतो का नाही देत, का शेअर मार्केट आपल्याला मार्केटमध्ये गुंडाळलं जातं. आपण एका शनिवारी डिस्कशन लेवलला घेणार आहोत, तो आपण पाहूच आहे. पण आता मला थोड्याशा गोष्टींविषयी बोलायचं आहे, की शेअर मार्केट आपल्याला काय करतं, बऱ्यापैकी प्रॉफिट देत असतं, बऱ्यापैकी नफा देत असतं. त्यामुळं काही टेन्शन घेऊ नका. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर ग्रोथ आहे. जे नोकरदार आहेत, ज्यांना फिक्स इन्कम येतं, पण ज्यांच्या गरजा वाढल्या आहेत, ज्यांचे एक्सपेन्सेस जास्त आहेत, अशा लोकांनी शेअर मार्केट पाहण्याला काहीही हरकत नाही. आपण रस्त्याने चालताना, बोलताना किंवा अनपेक्षितपणे आपले काही खर्च येतात, त्याचप्रमाणे त्या खर्चाची आपण जशी तयारी ठेवतो, तसंच शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या लॉसेसची पण जर काही तयारी ठेवली, तर शेअर मार्केट जो भाग आहे, तो तुम्हाला खूप प्रॉफिट कमवून देऊ शकतो. फक्त याच्यामध्ये थोडंसं सावधानतेने आणि हुशारीने काय करावं लागतात, ट्रेड करावे लागतात, व्यवहार करावे लागतात. ज्या व्यक्तीने जास्त ट्रेड केले तो मार्केटमध्ये कधीही वर येत नाही आणि ज्याने अभ्यास करून ट्रेडिंग केलेली आहे, असा व्यक्ती मार्केटमध्ये कधीही डाऊन जात नाही. त्यामुळं थोडासा अभ्यास असावा लागतो, थोडीशी माहिती घ्यावी लागते, कॉल आणि पुटमधला फरक समजून घ्यावा लागता. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये मिळणारा प्रॉफिटचा रेशो आहे, तो समजून घ्यावा लागतो. याच्यानंतर आपल्याला कोणत्या लेवलला ट्रेड करायचे आहेत आणि तीच लेवल का पुट करायची किंवा तीच लेवल का आपल्याला कॉलअपला घ्यायची आहे, या गोष्टीचं जरासं जरी नॉलेज आलं तरी तुम्ही बऱ्यापैकी शेअर मार्केटमध्ये सहभाग नोंदवू शकता, सहभागी होऊ शकाल. माझ्या मित्रांनो, शेअर मार्केटमधले 300 ते 500 रुपये घेणं फार काही मोठी गोष्ट नाही आहे. आपण लाखोच्या, हजारोच्या गोष्टीच्या पाठीमागं पडतच नाही आहे आणि पडायची गरजही नाही. ज्या व्यक्तींच्या छोटे खर्च काढायचे आहेत, पहिल्यांदाच लेवलला तुम्ही स्मॉल एक्सपेन्सेस बेअर करायचे पाठीमागं लागा. 100-200 प्रॉफिटच्या लेवलने सुरुवात करा. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये खूप मोठं प्रॉफिट आल्याशिवाय राहणार नाही आहे. असं म्हणतात ना, की थेंबे थेंबे तळे साचे, त्याच्याप्रमाणे जर तुम्ही फक्त 200-200 रुपये जर प्रॉफिट काढत गेलात, तरीही तुमचं मार्केटमधनं 4,000 ते 5,000 रुपये प्रॉफिट कुठेही जात नाही आणि हे 4-5,000 प्रॉफिटमधलं तुम्ही 2,000 रुपये तुम्ही स्वतःला रिस्पॉन्स करा आणि राहिलेले 2,000 रुपये नेक्स्ट मंथसाठी काय करा, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. काही लेवलमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कशी करायची आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मार्केट करायचं आहे का नाही करायचं आहे, याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पण घेणार आहोत. पण त्याच्यासाठी मित्रांनो, आपल्या ह्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. चॅनलला सहभागी होण्यासाठी तुमचा सहभाग नोंदवा. जास्तीत जास्त चॅनलची माहिती पहा, व्हिडिओज पहा. तुम्हाला त्यातनं खूप काही माहिती, नॉलेज मिळालेलं पाहायला मिळेल आणि आपण लवकरात लवकर आपला फ्रीवाला कोर्स काय करू शकतो, चालू करू शकतो. तर मित्रांनो, एवढं सगळं तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तर या माहितीचा उपयोग तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंगसाठी होईलच अशी आशा व्यक्त करतो आणि एवढे आपलं हे लेक्चर देऊन किंवा एवढी माहिती सांगून आणि उद्याच्या दिवसासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी आपले काय करतो, या गोष्टीचा आजचा सेशन हा समाप्त झाला आहे असं जाहीर करतो. धन्यवाद.